गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी लक्षात घेऊन परिवहन विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। कोकणवासियांच्या सोयीसाठी तब्बल 5103 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत। या गाड्या 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये उपलब्ध असणार आहेत। मुंबईमधूनच जवळपास 1810 गाड्या या कोकणाच्या दिशेने धावणार आहेत। कालपासूनच या गाड्यांचा प्रवास सुरू झालाय। आजही मोठ्या संख्येने गाड्या या कोकणासाठी रवाना झाल्यात आणि विशेष म्हणजे परळ डेपोच्या गाड्या सेनापती बापट मार्गावर उभ्या करून चाकरमान्यांना कोकणाच्या दिशेने रवाना करण्याची सोय ही करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। पाहूयात। अवघ्या काही दिवसावरती गणपती हे आले आहेत। अशातच चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी परेल डेपो इकडून ज्या जादा गाड्या महाराष्ट्र शासनाकडून सोडण्यात येणार आहेत त्या सध्या आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती गाड्या या सध्या इकडे लागल्या आहेत। आपण पाहिलं असेल तर चाकरमान्यांसाठी गणपती हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो। ते त्यांच्या गावी जातात कोकणामध्ये आणि कोकणामध्ये उत्साहाने प्रत्येक चाकरमानी हा सण साजरा करत असतो। पण अनेक वेळा त्यांना जाण्यामध्ये अडचणी येत असतात। अशात महाराष्ट्र शासनाने त्या जादा गाड्या सोडणार आहेत त्या सध्या आता परेल डेपोमध्ये लागल्या आहेत। 50हून अधिक बस या सध्या या स्थानकाच्या इकडे लागल्या आहेत। थोड्या वेळाने चाकरमानी हे यायला सुरुवात होतील आणि या सर्व बसमधून ते त्यांच्या गावी प्रवास करतील। त्यामुळे आता चाकरमान्यांची गर्दी ही देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामन श्रीनिवाससह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट पूर्वीसह पाहत रहा एबीपी माझा।